नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 जून 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र धनिष्ठा आहे. योग विषकंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैथिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:47 ते 12:29 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:29 ते 2:11 आणि यमगंड काळ सकाळी 7:24 ते 9:06 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. गुरु बरोबर केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी बुध आणि शनीचा त्रिकोणयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तृतीयातला बुध आणि लाभातला शनी हे परस्पर त्रिकोणयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्यानंतर तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे नंतर 2 ते 3 दिवससुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, आर्थिक व्यवहार या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्ही येणार 2 ते 3 दिवसामध्ये निश्चित हाती घेऊ शकता. ते पूर्ण होताना दिसेल. दिवस आजचा तुम्हाला शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या सणात चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयातला बुध आणि दशमतला शनी हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण काही निर्णय तुम्ही घेऊ शकाल. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये कागदोपत्री व्यवहार, महत्त्वपूर्ण कामं, निर्णय याकरता काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. एकंदरीतच दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यसणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि भाग्यातला शनी हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन येऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय उत्तम राहील. खास करून जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर आजच्या दिवशी अतिशय चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतील. दूरगामी कामं की जी होत नाही आहेत, ज्याच्यामध्ये अडथळे येत आहेत, त्याची सुरुवात तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकता. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमची एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. व्ययातला बुध आणि अष्टमातला शनी हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही इझीमध्ये मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्रण स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे.
दशमातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सप्तमातला शनी आणि लाभातला बुध हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरण्याचा संमत, मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील, त्यांच्यानंतर तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये कागदोपत्री व्यवहार, आर्थिक संदर्भातले कुठलेही कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता अतिशय उत्तम राहतील. काही प्रलंबित असे लाभ तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. षष्ठातला चंद्र आणि षष्ठातला शनी आणि दशमातला बुध हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही कार्यक्षेत्राच्या संदर्भात घेऊ शकता की जे शुभफलदायी राहतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. पंचमातला शनी आणि भाग्यातला बुध हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी राहील. आज जी तुम्ही निर्णय घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि तुमचा मूळ खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला मिळू शकेल. फिरणं वगैरे जास्त होईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये केलेले ट्रेड आजच्या दिवशी शुभफलदायी राहतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय उत्तम प्रकारचे दिसून येतील. येणारे 2 ते 3 दिवस सुद्धा तुम्हाला अतिशय शुभफलदायी असणार आहेत. केलेल्या कामामध्ये यश येणं, महत्त्वाची कामं हातावेगळी करणं आणि त्यामधून सुद्धा काही सकारात्मक गोष्टी समोर येणं अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. चतुर्थातला शनी आणि अष्टमातला बुध हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. काही उत्तम तुम्हाला लाभ मिळू शकतील. एकंदरीत दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सप्तमातला बुध आणि तृतीयातला शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे करत राहील. कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस करायचे असेल, कागदपत्री व्यवहार करता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कागदपत्री व्यवहार करता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत शुभफलदायी असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2थ्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. षष्ठातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. द्वितीयातला शनी आणि षष्ठातला बुध हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. आर्थिक संदर्भात आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. महत्त्वपूर्ण काही खरेदी करायची असेल किंवा काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल आजच्या दिवस अतिशय उत्तम राहील. येणार 2 ते 3 दिवसात सुद्धा तुम्हाला काही उत्तम लाभ संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. तुमच्याच राशीतला शनी आणि पंचमातला बुध हे परस्पर त्रिकोण योग करणार. अतिशय उत्तम, अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध चांगले राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा दिवस चांगले राहतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस चांगले राहतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये केलेले ट्रेड आजच्या दिवशी तुम्हाला उपयुक्त ठरतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थाना चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्या चतुर्थात असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्या तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. व्ययातला शनी आणि चतुर्थातला बुध हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. आजचा दिवस थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ट्रॅव्हलिंग वगैरे थोडंसं जास्त होण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 जून 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.